करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भाऊजाईच्या तोंडावर उशीने दाबून खून केला। त्यानंतर झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव करत झालेल्या भाऊजाईला त्याने रुग्णालयामध्ये नेले, मात्र तेथे त्याचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। ही घटना 14 ऑगस्ट रोजी केशवनगर परिसरात घडली। मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कविता नागराज गडदर, वय 24, साईबाबा कॉलनी, केशवनगर, मुंढवा असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी मयत महिलेचा दीर मल्लिकार्जुन शरणाप्पा गडदर, वय 35, याला अटक करण्यात आली। मुंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडदर दाम्पत्य मूळचे कर्नाटकातले, मागील काही वर्षांपासून पुण्यातील केशवनगर परिसरात वास्तव्यास होते। आरोपी मल्लिकार्जुन हा भावाच्या घरी राहत होता। आरोपी काही कामधंदा करत नव्हता, शिवाय त्याला दारूचे व्यसन देखील होतं। दारू पिण्यावरून आरोपी आणि मयत महिला यांच्यात यापूर्वी भांडणही झाले होते। दरम्यान घटनेच्या दिवशी आरोपीचा मोठा भाऊ मूळ गावी गेला होता। घरी आरोपी शरणाप्पा, मयत कविता आणि त्याची 2 मुले होते। त्याच दिवशी आरोपी आणि मयत यांच्यात पुन्हा भांडण झाले। आरोपीने शिवीगाळ केल्याने मयत कविता यांनी त्याच्या कानाखाली मारली। याचा राग आल्याने शरणाप्पा गडदरे यांनी कविता यांचा खून केला।